बड्डेला काय करायचं, दारू प्यायची, पार्ट्या करायच्या, नाईट आऊट करायचं, मित्रमैत्रिणींसोबत हिंडायचं, फक्त एन्जॉयमेंट करायची आणि आई अशी करायची, आज माझा बड्डे आहे, मी एवढ्या एवढ्या वर्षाचा झालो आहे, उद्यापासून एवढ्या तीर काहीच मारत नाही. हा व्हिडिओ बघा. अंबानी ते येडे लोक आहेत, त्यांना अकला नाही आहे. त्या अंबानीने काय केलं, त्याच्या पोराचा बड्डे होता अनंत अंबानीचा, तर त्याच्या बड्डेला पहिले तर ते सकाळी सगळ्या सोशल ॲक्टिव्हिटी केल्या, त्या जनावरांना वगैरे ॲनिमल्सला खाऊ घातलं, नंतरून दुपारी सगळ्या गरीब लोकांसोबत वाटप केलं काय असेल ते, आणि रात्री भजन घरी ठेवलं आणि भजन ठेवलं. सगळे भजनात एवढे व्यस्त आहेत, बॉलिवूडच्या सेलिब्रिटी पण आणल्या, त्यांना पण त्या भजनात मग्न केलं. जे आपण बॉलिवूडचे पिक्चर बघतो त्या पिक्चरमध्ये जे दाखवलं जातं की सिगरेट पिताय, दारू पिताय, पार्ट्या करताय, पण तेच लोक इथे आणले आणि हे सगळं त्यांनी गोष्टी केल्या, भजन वगैरे केलं. आपण हे कल्चर, हिंदू कल्चर आहे ना, फक्त कधी आठवतं आपल्याला हिंदू कल्चर, जेव्हा हिंदू मुस्लिम होतं तेव्हा हिंदू हिंदू करायचं, पण बाकी गोष्टीत आपलं कल्चर गेलं कुठे. फक्त काय 200-500 रुपयाचा तो केक आणायचा, कट करायचा, रात्री लगेच हॉटेलला जेवायला जायचं, पार्ट्या करायच्या, झाला बड्डे, संपला बड्डे. त्याच्यातून काहीतरी सोशल ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे. जे यांनी आता एक संदेश दिलेला आहे चांगला आपल्या जगाला. आता अंबानी म्हणजे देशातलं, भारतातलं एक मोठं नाव आहे, आणि त्यांनी जर असं सेलिब्रेशन करू शकतं तर आपण पण काहीतरी वेगळं सेलिब्रेशन करू शकतो. म्हणत नाही भजनच करा प्रत्येकाने, पण काहीतरी सोशल ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे, समाजात काहीतरी सुधारणा झाली पाहिजे, असं काहीतरी थोडंसं छोटंसं पाऊल आपण टाकू शकतोय असं मला वाटतं. बाकी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला ज्याला शेअर करता येईल त्याला शेअर करा. जे पार्ट्या करतात त्यांना तर 100% शेअर केलं नाही, पण हा व्हिडिओ शेअर करा, पोहोचला पाहिजे. ह्या व्हिडिओमुळे एक जरी माणूस सुधारला ना तर भरपूर काही गोष्टी होऊन जातील. बाकी तुम्हाला काय वाटतं ते सांगा. धन्यवाद.